या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुन्हा एकदा स्पर्धा जाऊन ठेपली आहे ती मात्र अंतिम दिवसामध्ये आणि अंतिम दिवसामध्ये खेळला जाणारा एक महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल। क्वार्टर फायनलचा हा सामना या ठिकाणी तितकाच महत्त्वपूर्ण आहे। मागच्या सामन्यामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। हाय व्होल्टेज एक महत्त्वपूर्ण लढत त्या ठिकाणी पाहायला मिळाली। श्रीराम दर्दे संघाने अगदी चांगली लढत दिली परंतु अंततः टॉप 5 रेड मध्ये हेमेश्वर कुंभे संघाने बाजी मारली आहे। सेमी फायनल साठी दाखल झालाय। या मॅच मध्ये विजेता संघ सेमी फायनलची लढत खेळेल। हेमेश्वर कुंभे या संघाच्या विरोधामध्ये हेमेश्वर कुंभे संघाला या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय सेमी फायनलच्या लढतीसाठी आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण लढत दुर्गादेवी मुरुड संघ आहे तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी चालगाव संघ पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांचं खूप मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सूचना करण्यात येते की जेव्हा जेव्हा खेळाडूंचा खेळ तुम्हाला आवडेल तेव्हा तेव्हा सातत्याने सर्व खेळाडूंना आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी दाद द्यायची शुभेच्छा द्यायच्या आहेत परंतु कुठल्याही क्रीडा रसिकांनी कृपया खेळाडूंना बॅड कमेंट्स करायची नाही अशी सूचना मंडळाच्या वतीनं केली जाते। याच्याकडे आपण नोंद घ्या, याच्याकडे आपण लक्ष द्या आणि सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल की कृपया आपण कुणीही बॅड कमेंट करू नका। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय ज्या ठिकाणी प्रणय सावंत आक्रमणासाठी सज्ज झाला। मनीष मुरुडकर यांचं क्रीडानगरीत आगमन झालेलं आहे, त्यांचं खूप खूप स्वागत। मी व्यासपीठाकडे त्यांना येण्याची विनंती करतो। मनीष मुरुडकर या ठिकाणी महालक्ष्मी चालगाव संघासाठी 3rd रेड तिसरी चढाई सजवण्यासाठी सज्ज होईल। मैदानाच्या आतमध्ये गौरव हा खेळाडू पाहायला मिळतोय। स्वतःच्या उजव्या बरोबरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी प्रणय सावंत या ठिकाणी काही गडबड करतोय। आवश्यकता नव्हती त्यावेळेस डिफेन्स मार्फत भूमिका बजावण्याची परंतु एक चूक घडली आणि गुणाची कमाई मात्र आपण पाहिली तर महालक्ष्मी चालगाव संघाच्या खात्यामध्ये गौरव या खेळाडूच्या माध्यमातून उदाहरण पाहायला मिळाले। त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमणासाठी यावेळेस पारस या कवीला पाचारण केलं जातं। दुर्गादेवी मुरुड संघाचा हा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे जो डिफेन्स मार्फत खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो। या ठिकाणी दुहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय। एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा गौरव साळवी या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केलं जाईल। मागच्या चढाईमध्ये गुणाची कमाई करणारा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय। पुन्हा एकदा चढाई मार्फत गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल। या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड रिकाम्या त्याला माघारी पडतील परंतु दुसऱ्या बाजूला या ठिकाणी तिसरी चढाई 3rd रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी अनिश हा खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला मात्र रोखलं जाईल। या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। चढाईपटूला रोखण्यात यश आलंय ते मात्र महालक्ष्मी चालगाव संघाच्या डिफेन्सला डिफेन्स मार्फत गुणाची कमाई त्या ठिकाणी गेलेली पाहायला मिळते। सक्सेसफुल दरम्यानच्या काळात एक छोटासा सत्कार करून घेतोय। मनीषजी मुरुडकर यांना सन्मानित करतोय। अनिल तोरसकर, मी अनिल तोरसकर यांना विनंती करतो की आपण मनीषजी मुरुडकर यांना सन्मानित करायचे। सन्मानाचं स्वरूप असेल सन्मान चिन्ह, पुष्प आणि श्रीफळ। मंडळासाठी मुलाचं सहकार्य नेहमीच लाभत असतं मनीषजींच्या चला या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण गौरव या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सजवलं जात आहे। 5
खेळाडूंचा डिफेन्स आहे. पारसने टॅकलला सुरुवात केली पण मिड लाईनच्या जवळ अगदी काहीशा फरकानं त्या ठिकाणी मिड लाईन क्रॉस होता राहिले. जरी यावेळेस मात्र मिड लाईन क्रॉस केली गेली असती तर खूप मोठा खिंडार पडला असता. मुरुड संघावरती एक सक्सेसफुल डिफेन्स, योग्य वेळी बाळगलेली सतर्कता मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. डिफेन्स मार्फत मुरुड संघाच्या माध्यमातून गुणाशी कमाई केली जाते. मुरुड संघाने डिफेन्स मार्फत आणि त्यानंतर मात्र प्रणय या खेळाडूला रोखण्यात पुन्हा एकदा यश येईल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. गुणाशी कमाई ही पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होती. स्कोरकार्ड जाऊन पोहोचले. 3 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव तर 2 या गुणसंख्येवरती दुर्गादेवी मुरुड हा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा इतकाच महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पण दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी तितकाच सामना रोमांचक तिकडे ट्रॅव्हल करेल. परंतु याच्या अगोदरचा सामना एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला ज्या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला जो की टॉप 5 रेड मध्ये गेला. टॉप 5 रेड मध्ये एक चांगली कामगिरी करत खेमेश्वर कुंभे संघानं सेमीफायनलचं तिकीट आपल्या नावावरती केलंय. या मॅच मध्ये विजेता संघ सेमीफायनल साठी दाखल करेल याची आपण नोंद घ्या. या ठिकाणी राज हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस चल या ठिकाणी आक्रमण आकाश हा खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र खराब कामगिरी डिफेन्स मार्फत पाहायला मिळते. गुण सामना सुपर या ठिकाणी 1 पॉइंटला जातोय. गुणाशी कमाई केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये आकाश या खेळाडूच्या माध्यमातून महालक्ष्मी जालगाव संघासाठी 1 गुण त्या ठिकाणी 1 पॉइंटला जातोय. गुणाची कमाई स्कोर कार्ड वरती चेंजेस करून देतील. महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये स्कोर कार्ड पुढे सरकले. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सळे मार्फत राज आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे परंतु पुन्हा एकदा संयमाने केलेला डिफेन्स महालक्ष्मी जालगाव संघाचा गुणाची कमाई करू देत नाहीये. प्रतिस्पर्धी संघातील चढाईपटूला एक व्हॅलिड रेड आक्रमणासाठी गौरव. चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा एक व्हॅलिड परतला गौरव. त्याला प्रत्युत्तर तिसऱ्या चढाईसाठी दाखल होईल. मैदानाच्या आतमध्ये राज हा खेळाडू आक्रमण करेल. यावेळेस गुणाशी कमाई पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. गुण पुन्हा एकदा 1 पॉइंटला गेलाय. गुणाची कमाई सातत्याने महालक्ष्मी जालगाव संघाकडे होतीये. त्यानंतर मात्र 3 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये थोडासा आक्रमक सादर करण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून केला जातोय. थोडासा आक्रमकतेने भरलेला खेळ सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. माघारी परतेल पुन्हा एकदा पारस या खेळाडूला अगदी वेगानं व्हॅलिडेट करून आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल करेल आणि त्या दरम्यान षटकार या ठिकाणी टू टच करण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून संपूर्ण सक्सेसफुल होईल. अथर्व या खेळाडूला टिकलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होईल. एक चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला ऑल चौक वाट्यावरती दुर्गादेवी मुरुड हा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. पारस हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड मुरुड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. डिफेन्स वरती विश्वास दाखवला या ठिकाणी मुरुड संघानं. 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकलची स्पेशल ऑन आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा गौरव हा खेळाडू सज्ज होतोय. या 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ थोडासा आक्रमकरित्या या ठिकाणी सजवण्यासाठी
या ठिकाणी माघारी पडतील. दुसऱ्या बाजूला थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण केलं जाईल. पारस या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. समोर 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आपल्या आक्रमक खेळाला सुरुवात करतोय. या ठिकाणी डिफेन्स एकवटला आहे. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जालगाव संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडेल आणि त्यानंतर मात्र एकाएकी उरलेला खेळाडू या ठिकाणी सरेंडर करतोय. या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव, तर 2 या गुणसंख्येवरती दुर्गादेवी मुरुड हा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राच्या खेळामध्ये थोड्याशा अडचणीमध्ये थोडासा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मात्र मुरुड संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय दुर्गादेवी मुरुड हा संघ. पहिला सामना अगदी सुरेखरित्या जिंकला गेला, पण दुसऱ्या सामन्यामध्ये महालक्ष्मी जालगाव संघाला थोडासा अडचणींचा सामना करावा लागला. महालक्ष्मी जालगाव संघाने सातत्याने एक चांगली कामगिरी केली आणि पहिल्या सत्राच्या खेळामध्ये कुठेतरी आपण पाहतोय तर दुर्गादेवी मुरुड संघाला थोडंसं बॅकफूट करण्याचं काम केलं पाहिजे. सक्सेसफुल कामगिरी करतोय. एक मल्टी पॉइंट रेड आणि महालक्ष्मी जालगाव संघाचे जवळ महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करतील. आकाश नाईक या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रणय या खेळाडूने एक चमकदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. दुर्गादेवी मुरुड संघासाठी जो संघ सातत्याने स्ट्रगल करत होता, दुसऱ्या बाजूला प्रणय शेख मल्टी पॉइंट रेड मोमेंटम शिफ्ट करून देतोय. तो मात्र दुर्गादेवी मुरुड या संघाकडे आणि या मोमेंटमचा वापर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या दर्जाचा खेळ सादर करत या ठिकाणी बॅक टू बॅक करणं आवश्यक आहे. पहिल्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या स्कोर कार्डच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न आवश्यक करावा लागेल, परंतु त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी प्रथमेश हा खेळाडू चढाई मार्फती सज्ज झालाय. महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न करेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा आपली चढाई सजवण्यासाठी स्वतःच्या उजव्या बरोबर ट्रॅव्हल करेल. रमेश मात्र सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडेल. बोनस गुण जोडला जातोय महालक्ष्मी जालगाव संघाकडे, परंतु एक सक्सेसफुल डिफेन्स देखील जोडला जातोय दुर्गादेवी मुरुड संघाच्या खात्यामध्ये. स्कोर कार्डवरती भर दिली गेली आहे दोन्ही संघांच्या, परंतु या ठिकाणी मुरुड संघासाठी चांगल्या दर्जाचा खेळ सादर करणं आवश्यक आहे. थोड्याशा अडचणीमध्ये सापडला आहे. या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठली जाते मुरुड संघाच्या माध्यमातून, तर त्यांना ही देखील या ठिकाणी स्पॉन्सर केलं जाणार आहे. त्यासाठी चांगल्या दर्जाचा खेळ सादर करावा लागेल. फायनलची फेरी अजून खूप दूर आहे. सध्या सीमध्ये क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. हा सामना जिंकावा लागेल, त्यानंतर सेमीफायनलची लढत आहे. त्या ठिकाणी ऑलरेडी केमिस्ट्री कुठे संघ क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. चढाई ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आक्रमणासाठी राज 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न करतोय. पायामध्ये डाईवर संपूर्ण डिफेन्स एकमध्ये मोमेंटम जोडला जातोय. विकास जैन आणि संकेत पारदले यांचं क्रीडानगरीत स्वागत आहे. आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावर केलेली आहे. विकास जैन, संकेत पारदले. महालक्ष्मी जालगाव संघाने केली आहे. या मॅच मध्ये थोडासा अग्रेसर या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राजा मामेडी या खेळाडूच्या माध्यमातून वेळ काढून खेळ केला जातोय. सज्ज होतोय. वेगावर विस्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा आक्रमक पवित्र केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. प्रणय सावंत या खेळाडूला रोखलं जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि अजून एका गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये होतीये. ती मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ सध्या स्थितीमध्ये इन्फॉर्म असलेला संपूर्ण महालक्ष्मी जालगाव संघ पाहायला मिळतोय.
एक चांगली लढत दिली या ठिकाणी मुरुड संघाच्या विरोधामध्ये आणि सद्यस्थितीमध्ये थोडासा अग्रेसर या ठिकाणी पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र अजून एका गुणाची कमाई केली जाते राजा मीडिया खेळाडूच्या माध्यमातून गुण एक म्हटला जातोय चढाई मार्फत सक्सेस मिळालाय। यांच्याकडून खेळण्यासाठी 1100 रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे मंडळाला। त्याचप्रमाणे संकेत पारवे हात या दोन्हीचे खूप खूप आभार आहे। या ठिकाणी पंचांचा इशारा येईल सामना मात्र जाऊया तर दुसऱ्या सत्रामध्ये चालू सत्राच्या जिथे आपल्याला स्कोर पाहायला मिळतो मध्यंतरपर्यंत 5 गुणांवरती मात्र दुर्गादेवी मुरुडचा संघ दुसऱ्या बाजूला 16 गुणांवरती घेतोय महालक्ष्मी जालगावचा संघ। फार महत्वाचा सामना आहे या दुर्गादेवी मुरुड संघासाठी। स्पर्धेतील यजमान संघ मुरुडच्या संघाकडे बघितलं जात आहे। अर्थातच प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 2 नंबर याची प्रधान महालक्ष्मी जालगाव संघाचा सराईपटू समोर 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते। सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे। अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातो अथवा देवरीकर मैदानामध्ये सज्ज असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बजारची टिकटिक चालू होते वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय। एकंदरीत बऱ्याचशा गुणांची आघाडी आपल्याला महालक्ष्मी जालगाव संघाकडे असलेली पाहायला मिळते। प्रदर्शनासाठी सज्ज होतोय दुर्गादेवी मुरुड संघाचा सराईपटू 7 नंबरचा प्रदान केला जिंकण्याच्या यशस्वीरित्या पार करतोय। समोर 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते। तो देखील रिकाम्या आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय। प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आकाश महालक्ष्मी जालगाव संघाचा महत्वाचा चढाईपटू। मनीष मुरुडकर यांच्याकडून मंडळासाठी 555 रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे। धन्यवाद। आकाशच्या माध्यमातून वेळेचा परिपूर्णतेने वापर मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय। मिळालेल्या 30 सेकंदांची रेड अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत यूज करतोय आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय आणि प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 3rd रेड डू ऑर डाय रेड आणि यावेळेला मात्र अथर्व नेवरेकर थेट बॅक लाईनच्या बाहेर आपल्याला बसावं लागेल। सांघिक पकडीचा उत्तम नमुना आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते। नक्कीच दुर्गादेवी मुरुड या संघाला ऑल आउट व्हावं लागतंय। अर्थातच ऑल इन देखील होतो दुर्गादेवी मुरुडचा संघ आणि यावेळेला मात्र राज पवार स्वतः जातीनं चढायचा मार्गात आपल्याला पाहायला मिळतोय। चालू सत्राचं गुणफलक एकदा आपण पाहूयात 5 गुणांवरती घेतो दुर्गादेवी मुरुडचा संघ तर दुसऱ्या बाजूला तब्बल 20 गुणांवरती जातो महालक्ष्मी जालगावचा संघ। रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय राजच्या माध्यमातून राज आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय। प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 8 नंबर याची प्रधान राजा भांबीड या चढाईपटूला आपण बघतोय। फार महत्वाचा खेळाडू आहे महालक्ष्मी जालगाव संघाचा। समोरच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते। दुर्गादेवी मुरुड या संघाला इथे कमबॅक करावा लागेल। फार मोठा आक्रमक पवित्र आजमावा लागेल। राज पवार प्रणय सावंत या खेळाडूंना फार मोठी भूमिका बजावायची सोबत अनिश भोसले अथर्व निवेदेकर या खेळाडूंना देखील बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून। प्रणय सावंत वेगावरती स्वार होतोय उलटी लात मारण्याचा प्रयत्न केला जातोय खेळाडूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार दोन्ही कोपऱ्यांमध्ये सुंदर अशी चढाई सजवली गेली। प्रणय सावंत आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला। प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपटू। समोर 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये अर्थातच दुर्गादेवी मुरुड संघाचं संपूर्ण डिफेन्स मैदानामध्ये दाखल असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। बोनस गुण याही वेळेला ऑन आहे। बोनससाठी ट्राय केलं जाईल का? कोणती जोखीम शक्यतो स्वीकारली जाणार नाही कारण नक्कीच महालक्ष्मी जालगाव या संघाकडे तब्बल 15 गुणांची आघाडी आहे। रिस्क घेतली जात नाहीये। वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय। गेम थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय। चढाईपटू आपला कोर्टमध्ये दाखल होतो। आता मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होतीये डू ऑर डाय रेड आहे। घराचं बरा अशी स्थिती असताना मैदानामध्ये प्रणय सावंत पुन्हा एकदा दाखल होतोय। एकतर बोनस गुण मिळवायचा अथवा समोरच्या खेळाडूला स्पर्श करायचा आणि यावेळेला मात्र काहीशा अंतराने मिडलाईन आपल्याला होताना पाहायला मिळतेय। सुंदर प्रयत्न केलाय प्रणयच्या माध्यमातून पण डिफेन्स सक्सेस होतोय। एका यशस्वी गुणाची भर पडते महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आणि सामन्याचं गुणफलक जात आहे तब्बल 21 गुणांवरती। बॅक टू बॅक 3rd रेड अनुभवायला मिळते। यावेळेला 2 नंबर जसं प्रदान केलेला महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपटू समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवताना पाहायला मिळतोय। नक्कीच 6 खेळाडू मैदानामध्ये बोनस गुण यावेळेला ऑन आहे। थोडीशी घाई केली गेली आहे 7 नंबरच्या माध्यमातून आणि यावेळेला मात्र एका यशस्वी गुणाची कमाई पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघासाठी होताना पाहायला मिळते।
दुर्गादेवी गुरुड अशा चुका करून तुम्हाला चालणार नाहीये. जर मैदानामध्ये टिकायचं आणि पुढच्या सामन्यामध्ये दाखल व्हायचं फार मोठा आक्रमक पवित्र आजमावा लागेल. स्ट्रॅटर्जी चेंज करावी लागेल. राज पवार यावेळेला वेगावरती स्वार होतोय. लॉबीचा वापर केला गेला आणि समोरच्या खेळाडूला स्पर्श केला नव्हता. थेट बॅकलाईनच्या बाहेर. नक्कीच कबड्डीच्या नियमानुसार जर तुम्ही लॉबीचा वापर करताय तर तुम्ही त्यावेळेला समोरच्या खेळाडूला स्पर्श करणं फार गरजेचं आहे. जर तो तुम्ही स्पर्श केलेला नसेल तर तुमची बॅकलाईनच्या बाहेर बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय. 5 गुणांवरती दुर्गादेवी गुरुड तर 23 गुणांवरती महालक्ष्मी जालगावचा संघ जाऊन पोहोचतोय. बऱ्याचशा गुणांची आघाडी महालक्ष्मी जालगाव संघाकडे असलेली पाहायला मिळते. दुर्गादेवी गुरुड या संघाकडून क्रीडा रसिकांच्या फार मोठ्या अपेक्षा या क्रीडांगणावरती आहे. दरम्यान पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. चढाईपट्टू चढायच्या भागासाठी सज्ज होतो. विधान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. अर्थातच तो देखील रिकाम्या आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो राजा बांबेड. 8 नंबर जर्सी प्रदान केलेला महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपट्टू निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. यापुढे होणारा सामना असेल खेमेश्वर कुंभे विरुद्ध चालू सामन्यामधील विजयी संघ. अर्थातच उपांत्य फेरीचा सामना आपण इथे सर्वांना अनुभवायचा आहे. सेमीफायनलचा आजच्या दिवसातील पहिला तर संपूर्ण टुर्नामेंट मधील दुसरा सामना आपल्याला सेमीफायनलचा अनुभवायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला थरार अनुभवायला मिळेल चालू सामना गुरुड संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र पकड होतीये. सांघिक पकडीचा उत्तम नमुना सादर केला जातोय तो महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या चढाईची इशारा होते डू ऑर डायरेक्ट. थर्ड रेड आहे. सुपर टॅकल देखील यावेळेला ऑन आहे. जर चढाईपटूला पकड होते तर 2 गुणांची भर पडेल गुरुड संघाच्या खात्यामध्ये. आणि जर हा खेळाडू समोरच्या खेळाडूला स्पर्श करतो नक्कीच ऑलआउटच्या उंबरठ्यावरती पोहोचू शकला असता पुन्हा एकदा दुर्गादेवी गुरुडचा संघ. पण असं झालं नाही. सुपर टॅकल सक्सेस झालाय. 2 गुणांची भर पडली. अर्थातच दुर्गादेवी गुरुड संघाच्या खात्यामध्ये प्रणय सावंत मैदानामध्ये दाखल झालाय. अर्थातच समोरच्या कोर्टमध्ये वेगावरती स्वार होतो. फार महत्वाची भूमिका बजावतोय. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॅश आपल्याला पाहायला मिळतो. डॅश सक्सेस होतोय. बोथ टीम 1 पॉइंट दिला जातोय. नक्कीच दोन्ही संघाला 1-1 गुण डिक्लेअर केला जातोय. लॉबीच्या बाहेर दोन्ही खेळाडू आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळाले. त्याच्यामुळे दोन्ही खेळाडूंना बाद व्हावं लागलं. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागलं. दोन्ही संघांना 1-1 गुण दिला गेला. सामन्याचा गुणफलक 8-25. 8 गुणांवरती दुर्गादेवी गुरुडचा संघ तर 25 गुणांवरती जाऊन पोहोचतोय महालक्ष्मी जालगावचा संघ. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 8 नंबरच्या माध्यमातून चढाईचा भार व्हायला जातो महालक्ष्मी जालगावच्या क्षेत्ररक्षणामध्ये. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा पकड होतीये. या सामन्याचे पंचमूळ भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर संदेश झगडे. त्याचप्रमाणे कापूर तालुका पंचप्रमुख विशाल उर्फ दादू सुर्वे. सहाय्यक पुरलेखकाच्या भूमिकेमध्ये मनोज सर कागडे आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला सुधीर सर कदम. आणि या सामन्याच्या सरपंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अक्षय सर सुर्वे यांना. या सामन्याचा बझरचा भार पाहतायत तर श्रीकांत उर्फ दादू तोडणकर. थर्ड रेडचा भार सांभाळतायत तर राहुल सर तवसाळकर. आणि पुरलेखकाचं काम पाहतायत राजेश्वर फासले, दीपक सर बोरकर आणि सार्थक सर शिगवण. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतो मी स्वतः उत्कर्ष गर्देकर. माझ्यासोबत साहिल शिगवण देखील जोडला गेलेला आहे. नक्कीच फार महत्वाचा सामना एकाएकी बाजूने झुकताना पाहायला मिळतोय महालक्ष्मी जालगावचा संघ. या सामन्यात बलाढ्य ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुणेकर समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. या वेळेला देखील सुपर टॅकल ऑन आहे. उद्या पकड सक्सेस होईल का? गोलवर चढाई केली गेली आणि यावेळेला मात्र डिफेन्स सक्सेस होतोय. अर्थातच 2 गुणांची भर पडेल ती दुर्गादेवी गुरुड संघाच्या खात्यामध्ये. राज पवार कमबॅक करण्यासाठी सज्ज होतोय. 10-26 सामन्याचं गुणफलक पाहायला मिळतंय. 10 गुणांवरती दुर्गादेवी गुरुड नंतर 26 गुणांवरती महालक्ष्मी जालगावचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यशस्वीरित्या पार केली जाते. एका यशस्वी गुणाची कमाई गुरुड संघासाठी होताना पाहायला मिळते.
सामना संपला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचा गुणफलक 11-26. 11 गुणांवरती आपण पाहतोय दुर्गादेवी मुरुडचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 26 गुणांवरती महालक्ष्मी जालगावचा संघ. या पुढचा फार महत्वाचा सामना, अर्थातच सेमीफायनलचा सामना आपल्याला अनुभवायचा. उपांत्य फेरीचा सामना चालू सामन्यामध्ये विजयी संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल खेमेश्वर कुंभेचा संघ. खेमेश्वर कुंभे या संघाला खेळण्यासाठी दुसरा पुकार. महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपटू एका मॅदान आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला तो दुर्गादेवी मुरुड संघाचा चढाई. सामना संपला शेवटची 4 मिनिटे. दरम्यान प्रणय सावंत पुन्हा एकदा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुलांचा फार मोठा खिंडार उभा राहते दुर्गादेवी मुरुड संघासमोर. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असताना पंचांचा इशारा येतोय. महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपटू पुन्हा एकदा चढाईचा बारमाडसाठी सज्ज होतोय. सामन्याचा गुणफलक आपण पाहतोय 12-27. 12 गुणांवरती खेळतोय दुर्गादेवी मुरुडचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 27 गुणांवरती खेळतोय महालक्ष्मी जालगावचा संघ. फार मोठं गुणांचं खिंडार यावेळेला उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच महालक्ष्मी जालगाव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय क्रीडांगणावरती. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आणि अर्थातच यावेळेला थोडंसं गणित अवघड होऊन बसतं दुर्गादेवी मुरुड संघासाठी. या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर यावेळेला फार मोठा आक्रमक पवित्रा जरी आजमावला तरी नक्कीच कमबॅक करणं फार मोठं अवघड आहे दुर्गादेवी मुरुड संघासाठी. चालू सामन्यामधील विजयी संघाला विनंती असेल की चालू सामना संपल्यानंतर आपण मैदानामध्ये थांबायचं आहे. दरम्यानच्या काळात एक छोटासा सन्मान करून घेतोय. मी सतीश पेटकर यांना विनंती करतो की आपण सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. सतीश पेटकर सचिव होतोय. तर राजेश पावरे याचा चिरंजीव सन्मान केला जातोय. एका यशस्वी गुणाची कमाई करतो आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. आपण अनेक वेळा पक्षांच्या भूमिकेमध्ये पाहिलं. मंडळासाठी बोलत असं सहकार्य नेहमीच असतं राहुल उसगावकर यांचं. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय सतीश पेटकर यांच्या.